विचार करा, उद्या निवडणुका आहे, तुम्ही अत्यंत उत्साहाने मतदान केंद्रावर जाता आणि तिथे तुम्हाला सांगण्यात येतं की सॉरी, तुमचं नाव मतदार यादीत नाहीये. तुम्हाला धक्का बसेल ना. पण थांबा, ही केवळ कल्पना नाहीये. एप्रिल पासून महाराष्ट्रासह देशातल्या 22 राज्यांमध्ये निवडणूक आयोगाची एक अशी मोहीम सुरू होते, जिने आत्ताच दुसऱ्या राज्यांमध्ये लाखो लोकांची नावे यादीतून उडवली आहेत. ही SIR म्हणजे सरमोहीम काय आहे आणि यात तुमचं नाव कसं वाचवायचं, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण विषय थेट तुमच्या अधिकाराचा आहे. चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तितक्याच गंभीर विषयावर बोलणार आहोत. नुकतंच 19 फेब्रुवारी 2026 ला भारतीय निवडणूक आयोगाने म्हणजेच इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने महाराष्ट्रासह देशातील 22 राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना एक अत्यंत महत्त्वाचं पत्र पाठवलं आहे. या पत्रात एप्रिल पासून SIR म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, ज्याला सर असंही म्हणतात, सुरू करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. आता तुम्ही म्हणाल, यात काय एवढं विशेष? मतदार याद्या आता दरवर्षीच अपडेट होतात. पण बिडू, इथेच खरी गोम आहे. ही दरवर्षी होणारी साधी अपडेट नाहीये, तर हा एक असा डीप क्लिनिंग प्रोग्राम आहे जो थेट 2002 ते 4 च्या जुन्या रेकॉर्ड्स वरून नव्याने सुरू केला जातोय. याला तुम्ही मतदार यादींची संपूर्ण फेररचना म्हणू शकता. हा विषय थोडा गुंतागुंतीचा आहे, पण मी तुम्हाला अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे. सगळ्यात आधी समजून घेऊया की हे SIR प्रकरण आहे तरी काय. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच SIR ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये मतदार यादी पूर्णपणे नव्याने तयार केली जाते. साधारणपणे आपण पाहतो की दरवर्षी समरी रिव्हिजन होते, ज्यात फक्त नवीन नावे जोडली जातात किंवा मयत व्यक्तींची नावे काढली जातात. परंतु मित्रांनो, SIR मध्ये तुमचे बूथ लेव्हल ऑफिसर, ज्याला BLO असेही म्हणतात, घरोघरी जाऊन प्रत्येक मतदाराची, त्याच्या अस्तित्वाची आणि कागदपत्रांची बारकाईने पडताळणी करतात. निवडणूक आयोगाने गेल्या 20 ते 22 वर्षात म्हणजे जवळपास 2002 ते 2004 नंतर अशी संपूर्ण देशभरात सखोल मोहीम राबवली नव्हती. आता निवडणूक आयोगाने 22 राज्यांचे हे पत्र का दिले? कारण हा या मोहिमेचा तिसरा टप्पा आहे. होय, ही मोहीम अचानक आलेली नाही. निवडणूक आयोगाने याची सुरुवात जून 2025 मध्ये पहिल्यांदा बिहारमधून केली. त्याच्यानंतर 27 ऑक्टोबर 2025 ला दुसऱ्या टप्प्यात गुजरात, उत्तर प्रदेश, केरळ, पश्चिम बंगाल अशा 12 राज्यांमध्ये ही मोहीम सुरू झाली. आणि आता एप्रिल 2026 पासून याचा तिसरा टप्पा आपल्या महाराष्ट्रात, दिल्ली, कर्नाटक, आंध्र प्रदेश, झारखंड अशा 22 राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये या प्रक्रियेची धडक उडणार आहे. आयोगाने राज्यांना स्पष्ट सांगितले की एप्रिलमध्ये जेव्हा ही मोहीम प्रत्यक्ष सुरू होईल, त्याआधी तुमची सगळी पूर्वतयारी पूर्ण असली पाहिजे. म्हणजे BLO ला ट्रेनिंग देणे, जुन्या मतदार याद्यांची मॅपिंग करणे, हे सगळं काम आतापासूनच युद्ध पातळीवर सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. आता तुम्ही म्हणाल, अरे वा, हे तर चांगलेच आहे ना, बोगस मतदार थांबेल आणि सिस्टीम क्लीन होईल. हे अगदी खरं आहे मित्रांनो. निवडणूक आयोगाचा मुख्य हेतू हाच आहे की मतदार याद्यांमधील दुबार नावे, मयत झालेल्यांची नावे आणि कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या लोकांची नावे पूर्णपणे काढून टाकणे, एक स्वच्छ आणि पारदर्शक सिस्टीम बनवणे. पण या नाण्याला दुसरी बाजूही आहे आणि ती खूपच धक्कादायक आहे. तुम्हाला माहिती आहे, बिहारमध्ये जेव्हा ही मोहीम झाली तेव्हा काय झालं? तिथल्या मतदार यादीतून तब्बल 69 लाख लोकांची नावे वळवण्यात आली. तर दुसऱ्या टप्प्यात गुजरातमध्ये तब्बल 77 लाख नावे कमी झाली किंवा त्यात बदल झाले. हा आकडा ऐकून कोणाच्याही पायाखालची जमीन सरकेल. याच कारणामुळे देशात मोठा वाद निर्माण झाला आहे. अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म म्हणजेच ADR सारख्या संस्थांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यांचं म्हणणं काय आहे? त्यांचं म्हणणं आहे की घरोघरी जाऊन कागदपत्रांची कडक पडताळणी करण्याच्या या घाई गडबडीच्या प्रक्रियेमध्ये सर्वात जास्त नुकसान हे गरीब, दलित, आदिवासी, स्थलांतरित मजूर आणि तळागाळातील लोकांचं होत आहे. मित्रांनो, अनेक लोकांकडे वेळीच योग्य कागदपत्रे नसतात किंवा ते कामाच्या शोधात बाहेरगावी असतात. अशा वेळी त्यांचं नाव परस्पर यादीतून कट केलं जाते. हा एक प्रकारे त्यांच्या मतदानाचा घटनात्मक अधिकार हिरावून घेण्याचा प्रकार आहे, असा गंभीर आरोप विरोधक करत आहेत.
सुप्रीम कोर्टात यावर सुनावणी सुरू आहे. पण आयोगाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे की लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी ही स्वच्छता मोहीम आवश्यकच आहे. परंतु आता वळूया सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे. महाराष्ट्रात राहणाऱ्या तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसावर याचा काय परिणाम होणार आणि आपण आत्ताच काय पावलं उचलली पाहिजे? मित्रांनो, एप्रिल 2026 पासून तुमच्या घरी BLO म्हणजेच बूथ लेवल ऑफिसर येतील. त्यांच्याकडे एक मोठा फॉर्म असेल आणि ते तुमची सर्व माहिती नव्याने रजिस्टर करते. विशेष म्हणजे याच काळात 1 एप्रिल पासून देशात जनगणना 2027 म्हणजे सेन्सस 2027 ची पूर्व तयारी म्हणजेच हाऊस लिस्टिंग सुद्धा सुरू होणार आहे. बहुतेक वेळा शिक्षकच हे दोन्ही कामे करतात, म्हणजे सरकारी यंत्रणेवर प्रचंड ताण असणार आहे. अशा गोंधळात तुमचं किंवा तुमच्या घरच्यांचं नाव चुकीने कट होऊ नये यासाठी खालील 3 गोष्टी नक्की करा. सर्वप्रथम कागदपत्रे तयार ठेवा. तुमचे आधार कार्ड, रेशन कार्ड, जुने मतदार ओळखपत्र म्हणजेच वोटर ID, वीज बिल आणि जन्म दाखला एका फाईलमध्ये रेडी ठेवा. जेव्हा BLO घरी येतील तेव्हा त्यांना अचूक माहिती आणि कागदपत्रे द्या. द्वितीय, ऑनलाईन स्टेटस चेक करा. वाट न बघता आत्ताच तुमच्या मोबाईलवर voter.eci.government.in या सरकारी वेबसाईटवर जा किंवा वोटर हेल्पलाईन ॲप डाउनलोड करा. तिथे सर्च इन इलेक्ट्रॉल रोल हा पर्याय निवडून तुमचं आणि तुमच्या कुटुंबातील सर्वांचं नाव यादीत आहे की नाही हे तपासून घ्या. तृतीय, फॉर्म भरा. जर तुमच्या घरात कुणी नवीन मतदार 18 वर्षे पूर्ण असेल तर त्याचं नाव नोंदवण्यासाठी फॉर्म 6 भरा. जर तुमचा पत्ता बदलला असेल, मतदार यादीतील फोटो चुकीचा असेल किंवा नावात काही स्पेलिंग मिस्टेक असेल तर फॉर्म 8 भरून आत्ताच दुरुस्ती करून घ्या. लक्षात ठेवा, माझं नाव तर आधीपासूनच यादीत आहे, मला काय गरज या भ्रमात अजिबात राहू नका. कारण ही मोहीम जुन्या रेकॉर्डची सखोल चाळणी करत आहे. जराशी चूक आणि तुमचं नाव यादीतून कायमचं गायब होऊ शकतं. मित्रांनो, थोडक्यात सांगायचं तर निवडणूक आयोगाची ही SIR मोहीम देशाच्या लोकशाहीसाठी एक मोठी सर्जरी आहे. बोगस मतदान रोखण्यासाठी उचललेलं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे, यात काही शंका नाही. पण या ऑपरेशनमध्ये तुमच्यासारख्या खऱ्या आणि प्रामाणिक मतदारांचं नुकसान होता कामा नये याची काळजी तुम्हालाच घ्यायची आहे. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची आणि वेळेवर मिळाली आहे असं वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या फॅमिली मेंबर्सपर्यंत पाठवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.